नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया कर्मचाऱ्यांना लवकरच हे 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार। थकबाकी फरकासह मिळणार आर्थिक लाभ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत। यामध्ये सदर लाभ हे थकबाकीसह अदा केले जाणार आहेत। नंबर 1, केंद्राप्रमाणे 58% दराने डीए। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% महागाई भत्ता माहे जुलै 2025 पासून थकबाकीसह अदा केला जाणार आहे। यामुळे एकूण डीए दर हे 58% पर्यंत पोहोचणार आहे। याबाबत अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे। नंबर 2, वाढीव प्रोत्साहन भत्ता। आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 6वा व 7व्या वेतन आयोगापासून प्रोत्साहन भत्ता हा मूळ वेतनाच्या 15%, किमान 200 रुपये व कमाल 1500 रुपये या मर्यादेत अदा करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 8/12/2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। यामुळे सदर आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सन 2006 पासून वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता थकबाकी फरकासह अदा करण्यात येणार आहे व चालू वेतनापासून कमाल 1500 रुपये या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नंबर 3, सुधारित वेतन श्रेणी। दिनांक 1/1/2025 पासून केंद्र सरकारप्रमाणे 8व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू केला जाणार आहे। सदर 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यास माहे सप्टेंबर 2028 पर्यंत वाट पाहावी लागेल। तोपर्यंत प्रत्यक्ष लाभ हा दिनांक 1/1/2025 पासून मिळणार आहेत।